जेव्हा जमिनीवर पहिल्यांदा वनस्पती उगवल्या, तेव्हा त्या वनस्पती शेवाळ किंवा अलगीसारख्या होत्या. अत्यंत लहान. आणि त्यानंतर काही दशलक्ष वर्षांपर्यंत आपल्या ग्रहावर अशा कोणत्याच वनस्पती नव्हत्या, ज्या इंचभरापेक्षा उंच वाढू शकतील. पण असं का बरं? असं दिसून आलं आहे की उंच वाढण्यामध्ये काही आव्हाने किंवा अडचणी होत्या. तरीही काळाबरोबर वनस्पती हळूहळू उत्क्रांत होऊ लागल्या आणि शेवटी त्या या आव्हानांवर मात करू शकल्या. आणि तुम्हाला माहितीच आहे, आज आपल्याकडे उंच वनस्पती असू शकतात. हे वृक्ष शेकडो मीटर उंच वाढू शकतात. आणि म्हणून या व्हिडिओमध्ये आपण ज्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे सुरुवातीच्या वनस्पतींना अशी कोणती आव्हाने होती की ज्यामुळे त्या उंच वाढू शकल्या नसतील, आणि मग या वनस्पतींनी या आव्हानांवर मात कशी केली. तर या सुरुवातीच्या वनस्पतींसमोरील सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे परिवहन संस्थेचा अभाव. मग आता परिवहन संस्था म्हणजे काय बरं, आणि वनस्पतींना या संस्थेची गरज काय? तर पहा, एक उदाहरण घेऊया. हे माझ्या घरातलं एक छोटंसं रोपटं. ही वनस्पती जिवंत राहण्यासाठी तिच्या सगळ्या भागांना अन्न, पाणी आणि खनिजांची आवश्यकता असते, जेणेकरून ही जिवंत राहीलच आणि वाढेल सुद्धा. पण या सगळ्या गोष्टी कुठे उपलब्ध आहेत? आता तुम्हाला माहीत असेल की बहुतेक पाणी आणि खनिजे हे वनस्पतीला मातीमधून मिळतात. तर मातीमध्ये पाणी असतं, ज्यात खनिजे असतात, आणि वनस्पतींना मुळे असतात, जी हे पाणी आणि खनिजे शोषून घेतात. मग हे उत्तमच आहे, नाही का? पण वनस्पतींच्या उरलेल्या भागांचं काय? जसं की पानं. त्यांना हे पाणी कसं काय बरं मिळेल? तर पहा, असं आहे की वनस्पतींना ते पाणी मुळांपासून पार पानांच्या टोकापर्यंत पोहोचवता येतं. तर तुम्ही इथे पाहू शकता की या पाण्यासोबत खनिजे सुद्धा पानांच्या टोकाटोकापर्यंत पोहोचतात. पण हे करण्यासाठी वनस्पतींना परिवहन संस्थेची आवश्यकता असते, बरोबर? त्याचप्रमाणे अन्नाबद्दल विचार करा. समजा हे अन्नाचे कण आहे. वनस्पती हे प्रकाश संश्लेषण करून स्वतःचं अन्न तयार करतात. स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी सूर्याच्या ऊर्जेचा वापर करतात. आणि बहुतेक प्रकाश संश्लेषण पानांमध्येच होतं. तर समजा काही अन्न या पानांमध्ये तयार झालं आहे. आता हे अन्न म्हणजे काय, तर शर्करेचे रेणू आहे, बरोबर? आपण त्यांना आत्तासाठी फक्त अन्न असं म्हणूया. आता वनस्पतीच्या त्या भागांचं काय, जे प्रकाश संश्लेषण करू शकत नाही? समजा मुळं हे प्रकाश संश्लेषण करू शकत नाही, कारण ते तर जमिनीखाली असतात ना, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात नसतात. वनस्पतीच्या काही वाढणाऱ्या भागांना कदाचित या अन्नाची आवश्यकता असू शकते, कारण ते प्रकाश संश्लेषण स्वतः करूच शकत नाही. तसंच कधीकधी एखादी वनस्पती समजा सावलीत असेल, तर त्या वनस्पतीचे काही पानं पूर्णपणे सावलीत असतील, त्यांना अजिबातच सूर्यप्रकाश मिळत नसेल, तर त्यांनाही प्रकाश संश्लेषण करता येणार नाही. मग अशा वेळी त्या पानांनी किंवा मुळांनी काय करायचं? इथे सुद्धा या वनस्पतीला परिवहन संस्थेची गरज आहे. अन्न हे वेगवेगळ्या भागांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, आणि ही परिसंस्था नसेल तर या वनस्पती जगू शकत नाही. आणि सुरुवातीच्या वनस्पतींकडे ही परिवहन संस्था नव्हती, आणि म्हणून त्या अतिशय लहान होत्या. मग गोष्ट अशी आहे की जर तुम्ही खूपच लहान असाल, तर हे परिवहन फक्त विसरणाद्वारे होऊ शकतं. विसरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये पदार्थ उच्च संहतीच्या क्षेत्राकडून कमी संहतीच्या क्षेत्राकडे जातं. मग जर ही वनस्पती खूप लहान असेल, तर ते अन्नाचे कण, जसं की शर्करा किंवा पाण्याचे कण, खनिजांचे कण, हे वेगवेगळ्या भागांमध्ये सहजपणे प्रवास करू शकतात. पण जसजशी ही वनस्पती उंच होते, तसतसं विसरणाचा वेग हा खूप कमी होतो, आणि फक्त विसरण करून वहन करणं हे जवळजवळ अशक्य होतं. अशा ठिकाणी विशेष परिवहन संस्थेची गरज असते, आणि म्हणून शेवटी वनस्पतींनी ही परिवहन संस्था विकसित केली. या परिवहन संस्थेला आपण संवहनी ऊती किंवा वास्क्युलर टिश्यू असं म्हणतो. आता संवहनी हा शब्द वाहिनी किंवा नळीशी संबंधित आहे. तर वनस्पतीमध्ये अनेक नळ्या आहेत असा विचार करा, आणि अशा नळ्यांची संस्था, ज्यामधून अन्न आणि पाणी वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वाहून नेता येईल, अशी ही संवहनी ऊती म्हणजे वास्क्युलर टिश्यू. बरं, आता या संवहनी ऊती दिसतात कशा? तर नावाप्रमाणेच त्या नळ्यांसारख्या दिसतात. या नळ्या मुळांपासून सुरू होतात. आता हे या वनस्पतीची मुळं आहे. इथून त्या नळ्या सुरू होतात, ठीक आहे? आणि मग इथून त्या पाणी शोषून घेऊन सगळ्या
पुढे प्रत्येक फांदीमधून किंवा खोडामधून वर प्रत्येक पानापर्यंत पोचतात. आता हे आपण या वनस्पतीच्या प्रत्येक पानासाठी नाही करू शकत, ठीक आहे? पण आता तुमच्या लक्षात आलंच असेल की ही नळ्यांची संस्था किंवा संवहनी ऊती. पण आता तुम्हीच विचार करा, आपण अन्न आणि पाणी दोन्ही गोष्टी वाहून नेण्यासाठी एकाच प्रकारची नळी कशी काय वापरू शकतो? अन्न आणि पाणी हे एकमेकांमध्ये मिसळून नाही का जाणार? मग हेच होऊ नये म्हणून आपल्याकडे 2 प्रकारच्या नळ्या असतात आणि त्या दोन्ही स्वतंत्र संस्था असतात. एक प्रकार असतो पाणी वाहून नेण्यासाठी आणि एक प्रकार असतो अन्न वाहून नेण्यासाठी. ज्या संस्थेतून पाणी वाहून नेलं जातं तिला म्हणतात जलवाहिनी किंवा झायलेम आणि ज्या संस्थेमधून अन्न वाहून नेलं जातं तिला म्हणतात रसवाहिनी किंवा फ्लोएम. तर जलवाहिनी पाण्याचं आणि खनिजांचं वहन करते, तर रसवाहिनी अन्नाचं वहन करते. ही जी रसवाहिनी असते ती शर्करेसोबतच संप्रेरके, अमिनो आम्ल आणि इतर गोष्टींचंही वहन करू शकते, पण प्रामुख्याने ती अन्नाचंच वहन करते. आता जसं आपण पाहिलंच की पाणी आणि अन्न हे एकाच वाहिनीमधून नाही वाहून नेलं जाऊ शकत. याचं आणखी एक कारण म्हणजे पाणी हे तर सगळं मुळांपासून येतं, बरोबर? म्हणजे पाण्याची दिशा खालून वरच्या बाजूनी असली पाहिजे, हो की नाही? मुळांपासून झाडांच्या पानापर्यंत. पण अन्नाचं तसं नाही. अन्न हे खालच्या आणि वरच्या दोन्ही दिशांनी प्रवास करते. समजा या वनस्पतीच्या या पानांना काही इजा झाली असेल किंवा ही पानं सावलीत असतील, तर हे पुरेसं अन्न बनवू शकत नाही. मग इथल्या या खाली असलेल्या पानांमधून अन्न हे वरच्या दिशेने सुद्धा वाहून नेलं गेलं पाहिजे, बरोबर? म्हणून मग रसवाहिनीमध्ये अन्न हे खालच्या आणि वरच्या दोन्ही दिशांनी वाहून नेलं जाऊ शकतं. हे पण एक महत्त्वाचं कारण आहे की या 2 वेगवेगळ्या परिसंस्था आहेत. आणि आपण आधी पाहिलंच की मुळांपर्यंत अन्न हे वरून खालच्या दिशेनेच येईल. तर म्हणजे रसवाहिनीमध्ये अन्न हे खालून वर आणि वरून खाली अशा दोन्ही दिशांनी प्रवास करू शकतं. आणि हे पण एक महत्त्वाचं कारण आहे की संवहनी ऊती 2 प्रकारच्या असतात. आता आपण संवहनी ऊतीबद्दल अजून चर्चा करू. इथे ही जी एक रेषा दिसते यावर लक्ष केंद्रित करा. आता ही जी एक रेषा आहे तिचा विचार एक नळी म्हणून करू नका. असं कल्पना करा की ती अनेक जलवाहिनी आणि अनेक रसवाहिनी नळ्यांचा एकत्रित संच आहे. ही प्रत्येक दिसणारी रेष अनेक अनेक जलवाहिनी आणि रसवाहिनी ऊतींचा संच आहे. जर आपण या एका नळीचा काप घेतला तर ते अशा प्रकारे दिसेल. इथे आपण पाहू शकतो जे हे एक एक पॅकेट आहे ह्याच्यातही प्रत्येकी अनेक साऱ्या जलवाहिनी आणि अनेक साऱ्या रसवाहिनी आहेत. त्यातल्या एकावर आपण झूम करून पाहूया. आता इथे हे जे गोल दिसतात आहे, हे जे छोटे छोटे गोल दिसतात आहेत त्या आहेत जलवाहिन्या आणि या भागात इथे हे जे छोटे छोटे दिसतात आहेत गोल त्या आहेत रसवाहिन्या. आता इथे अर्थातच अजून काही प्रकारच्या पेशी आहेत जे या सगळ्याला आधार वगैरे देतात, पण हे एक जे पॅकेट किंवा बंडल दिसतं आहे त्यामध्ये अनेक साऱ्या रसवाहिन्या, अनेक साऱ्या जलवाहिन्या आणि असे सारे खूप सारे बंडल्स मिळून ही एक रेषा बनते, ही एक वाहिनी बनते, ठीक आहे? आणि ह्या सगळ्या नळ्या मुळांपासून सुरू होतात, प्रत्येक पानापर्यंत जातात, बरोबर? आता आपण एका पानाचं चित्र बघूया. हे पान खूप जवळून आपण बघितलं तर अशा प्रकारे दिसतं, बरोबर? असं पान तुम्ही नक्की पाहिलं असेल. पानामध्ये आपल्याला या शिरा दिसतात, या पानाच्या शिरा आहेत, बरोबर? आणि त्यांनाही अजून छोट्या छोट्या फांद्या फुटतात. या शिराच खरं तर प्रत्यक्षात जलवाहिनी आणि रसवाहिनी असतात. या त्या संवहनी ऊती आहेत. आणि आपण अजून जवळून जाऊन बघितलं तर या प्रत्येक छोट्या फांदीच्या सुद्धा अजून अनेक छोट्या 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 फांद्या बनतात आणि अशा प्रकारे प्रत्येक पेशीला अन्न आणि पाणी पुरवता येईल याची खात्री होते. काय मस्त आहे हे! तर मग वनस्पतींनी संवहनी ऊती विकसित केल्या आणि याच कारणामुळे आपल्याकडे मोठे मोठे वन आणि जंगल आहेत. मग आता शेवटी तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल की परिवहन संस्था नेमक्या कार्य कसं करतात? म्हणजे माझा विचारण्याचा अर्थ असा आहे की इतक्या उंच वनस्पतीमध्ये, झाडामध्ये जमिनीपासून अगदी वरपर्यंत पाणी कसं काय जातं? तिथे नळ्या आहेत हे सगळं ठीक आहे,
पण तिथे काही प्रकारचा पंप वगैरे असतो का? खालून वर पाणी आपोआप कसं काय जातं? तर इथे गोष्टी अजून मनोरंजक होतात. या वनस्पतींकडे पंप वगैरे नसतो बरं का. तरीही ते त्यांचं काम पूर्ण करण्यासाठी काही मस्त यंत्रणा वापरतात. आपण या यंत्रणांचा वेगळ्या व्हिडिओमध्ये खूप तपशीलवार अभ्यास केला आहे. ठीक आहे? तर वेगळ्या व्हिडिओमध्ये पंपशिवाय ह्या सगळ्या गोष्टी कशा कार्य करतात ते पाहू. तर मग आता आपण या व्हिडिओचा एक पटकन सारांश बघूया. आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो? आपण पाहिलं की वनस्पतींनी अन्न आणि पाण्याचं वहन करण्यासाठी विशेष संवहनी ऊती किंवा व्हॅस्क्युलर टिश्यू विकसित केले. यामध्ये 2 वेगवेगळ्या ऊती आहेत. पाणी वाहून नेण्यासाठी जलवाहिनी किंवा जायलम आणि अन्न वाहून नेण्यासाठी रसवाहिनी किंवा फ्लोएम. जलवाहिनी फक्त खालून वर पाणी आणि खनिजे वाहून नेते, पण रसवाहिनी खालून वर आणि वरून खाली अशा दोन्ही दिशांनी अन्न वाहून नेऊ शकते. आता जलवाहिनी आणि रसवाहिनी यांची परिवहन संस्था बऱ्यापैकी संथ आहे. पण ते ठीक आहे, कारण वनस्पतींची ऊर्जेची मागणी फार कमी असते. आता एका शेवटच्या गोष्टीचा विचार करा. संवहनी ऊतींशिवाय आपलं जग किती वेगळं दिसलं असतं याची तुम्ही कल्पना करू शकता का?